देशाचे कोळसा आणि खाण मंत्री माननीय किशन रेड्डी जी, सन्मान्य अशोक उईके जी, सन्मान्य आशीष जयस्वाल जी, माझे सर्व सहकारी आमदार या ठिकाणी अजंता फार्माचे अग्रवालजी, संपूर्ण त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे सीपी गुरुनानीजी, बाळासाहेब दराडेजी, आमचे उद्योग विभागाचे सचिव श्री अनबलगम, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, न्यू एरा क्लिनटेकचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आज या ठिकाणी या नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन ठेवलेलं आहे आणि कोल गॅसिफिकेशनच्या माध्यमातून केमिकल आणि डिरायव्हेटिव्हज अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होणार आहे. गुरुनानीजींनी आत्ताच सांगितलं की कशा पद्धतीनं हे काम या ठिकाणी करण्याचं त्यांनी योजलेलं आहे. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी कोल गॅसिफिकेशनच्या संदर्भात खूप मोठं मिशन उघडलेलं आहे. त्या मिशनचं नेतृत्व आपले मंत्री महोदय जी किशन रेड्डी जी करतायत आणि त्यांच्या नेतृत्वात जे पहिले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांपैकी एका प्रकल्पाचं आज भूमिपूजन आपण करतोय, याचा मला आनंद आहे. देशाच्या एनर्जी सिक्युरिटी करता, देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करता हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सर्व प्रकारची मदत उद्योग विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी होईल. या ठिकाणी जवळपास 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, 4 ते 5,000 लोकांना रोजगार, अशा पद्धतीनं या भागाच्या विकासातही एक मोठा वाटा न्यू एरा क्लिनटेकचा असणार आहे आणि म्हणून न्यू एरा क्लिनटेक परिवाराच्या सर्व प्रमोटर्स, ऑफिशियल्स सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.